सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही. जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये आमदार रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल. तर न्यायदेवतेवर आता विश्वास, संघर्ष करण्याचीही तयारी असं म्हणत रोहित पवारांनी दंड थोपटले. आमदार रोहित पवार यांच्या ईडी कारवाईच्या मुद्द्यावरून शरद पवार पत्रकार परिषद घेणार. कुठलंही चुकीचं काम केलं नसल्यामुळे संघर्ष करायचा शरद पवारांचा रोहित पवारांना सल्ला. अजित पवारांकडून इंजवडी मेट्रो स्थानकाची पाहणी. रस्त्याच्या बाजूला पर्यायी जिना तयार करा. कॉस्ट वाढू द्या. पीएमआरडीए आयुक्तांना अजित पवारांच्या सूचना. महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर आल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांकडनं आनंद व्यक्त. तर पंतप्रधान मोदींसह पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचेही मानले आभार. तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता यावर्षी अखेरपर्यंत पूर्ण होणार. 9 जुलैला झालेल्या पावसात नागपूरकरांचे हाल. नालेसफाई झाली तरी सुद्धा शहर पाण्यात कसं गेलं? मंत्री नितीन गडकरींचा महापालिका अधिकाऱ्यांना सवाल.